मी जर जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर भगवंता स्मरण केलं नाही किंवा भगवंताचं जर तुम्ही नामस्मरण नामचिंतन जर नाहीच केलं ना तर तुमची अवस्था कशी होणार आहे, काय याचं म्हणजे याचा जर परिणाम काय होणार आहे तर हेच नाथांनी पिंगळ्यामध्ये आपल्याला सुंदर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरती शेवटी भा काळ बांधून नेईल, सरती शेवटी भा सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय मजा येईल, एका जनार्दनी आमचे काय मजा येईल, पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखो पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवारी बोल बोल तो देखा पिंगळा माधवारी वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे वर्तमान खोटे लटकीने बोला तर 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 वर्तमान खोटे भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा ग भिंगा ग बाई भिंगा भिंगा ग बाई भिंगा गे भिंगा ग बाई भिंगा अवघा अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग अवघा धागड धिंगा ग डांगर दिगा गे अवघा डांगर दिगा अवघा डांगर दिगा गे अवघा डांगर दिगा गे नको नको गोल भिंगा ग नको 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 गोल भिंगा ग भिंगा गे दाखवर घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळवणी कुंकू घ्या कुणी काळवणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे दाखवर घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळवणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी दाताचं दातपण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळवणी कुंकू घ्या कोणी काळवणी घ्या कोणी काळा म्हणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी अहो वाघ्या सहा वाघ्या प्रेम नगरावाली सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी अहो वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी 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 मग नाथ बाबांनी सांगितलं जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण नामचिंतन केलं नाही तर तुमची अवस्था अशी होणार आहे म्हणजे तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा प्रत्येक साधू संत महात्म्यांनी तेच सांगितलं की तुम्ही भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करा। बरं आपला विषय कुठे चालू होता तर कष्टापर्यंत आपला विषय आला होता। मग भगवंतानं देखील माझ्या नातांच्या इथे कष्ट केले किंवा काम माझ्या भगवंतानं त्यांच्या इथे केलं। आता महिला मंडळी थोडक्यात जर आपला विचार करायचा झाला सांगायचं झालं तर मला सांगा आता विचार आपण करायचा झाला तर मी सांगून जाईन थोडक्यात आपली मी जर तुम्हाला सांगितलं महिला मंडळी खरं खरं सांगायचं पण मी जर तुम्हाला सांगितलं जा आणि शेजाऱ्यान बाईच्या पाठीवर भांडी घासून या घासतान का तू म्हणत ताई 8 वर्ष झालं मी तिचं तोंड पाहिलं नाही तू म्हणता भांडे ऐका
तरी तुम्ही करणार नाही. मी जरी सांगितलं तरी तुम्ही करणार आहेत का? नाही करणार. फुकट कोणी कोणाचं काम करत नाही. गेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. जगाची रीत तुम्हाला प्राप्त झाली किंवा देवाची रीत तुम्हाला प्राप्त झाली असं म्हणण्याला हरकत नाही. तुम्हीच नाही म्हणताय. विठ्ठल विठ्ठल. गेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदर असं भगवंत होता, परंतु आपली देखील अवस्था तशीच झाली महाराज. आता सांगायचं झालं बघा, 12 वाजता बाया शेतात येतात बरोबर. 12 वाजता आल्याच्या नंतर 2 वाजता जेवणाची सुट्टी होते. 2 वाजता जेवणाची सुट्टी झाली त्यांना 2 तास सुट्टी लागते. 1 तास जेवायला आणि 1 तास झोपायला. बरं गेल्या शेतात 6 वाजता लगेच मालकाला घड्याळ दाखवतात, चला आम्हाला नेऊ सोडा. यांना आणायला गाडी असते, नेऊ सोडायला गाडी असते. असं झालंय महाराज. मालक गरीब आणि मजूर श्रीमंत अशी परिस्थिती झाली सध्या. झाली का नाही? ऐका, पण मला सांगायचं काय, हे सगळं कशासाठी करताय तुम्ही? पैशासाठी, धनासाठी किंवा संपत्तीसाठी हे सगळं करताय. परंतु त्यासोबतच तुम्ही परमार्थ रूपी धन देखील जीवनामध्ये आल्याच्या नंतर कमवलं पाहिजे. परमार्थ रूपी धन म्हणजे काय? तर भगवंताचं नामस्मरण केलेलं जे काही पुण्य किंवा जे काही पुण्यप्राप्ती आपल्याला झालेले ती म्हणजे परमार्थ रूपी धन आहे. आणि ते आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर कमवलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ताई परमार्थ रूपी धन म्हणजे काय, कसं असतं ते? परंतु आम्ही देखील, तुम्ही म्हणाल काही ना प्रश्न असतो की भगवंताचं आम्ही नामस्मरण करू, नामचिंतन करू, परंतु तो भगवंत आहे कुठे? आता मला सांगा महिला मंडळी, आता 4-5 वर्ष झाले कोरोना येऊन गेला. कोरोना होता का हो? होता का नव्हता? ज्याला झाला त्याला जाऊन विचारा, होता का नव्हता? होता का नव्हता? बोलता येते ना तुम्हाला? होता का नव्हता? होता. दिसला का? दिसला का? नाही. मग जो न दिसणारा व्हायरस आहे तो जर 2 वर्ष जग बंद ठेवू शकतो, मग तो न दिसणारा दिवस आम्हाला या देहाला, या जीवाला यातून वाचू शकतो. म्हणून ते परमार्थ रूपी धन आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर कमवावं. बरं काय होणार आहे जर परमार्थ रूपी धन आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर कमवलं? धन म्हणजे काय तर भगवंताचं नामस्मरण केलेलं ते पुण्य. मग तेच पुण्य आपण जीवनामध्ये आल्याच्या नंतर कमवायचंय असं तुकोबारायांनी देखील आपल्याला अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष समाधान. सर्व सुख लाल सर्व अलंकार. सर्व सुख लाल सर्व अलंकार. सर्व सुख लाल सर्व अलंकार. अलंकार अलंकार. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय म्हणताय भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नामचिंतन करा. का करा? काय फायदा झाला तुकोबारायांना? तुकोबारायांनी देखील सर्व सुखाचे अलंकार परिधान केले. तर तुकोबाराय म्हणताय की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. आता विचार जर केला, माणूस जर सकाळी सकाळी उठला, मंदिरामध्ये गेला, मंदिराच्या बाहेर आला, मित्र भेटला, सुरुवात कुठून होते हो? राम राम, रामापासून सुरुवात होते. आता राम नामाने दगड धरले हे तर सर्वांना माहिती आहे. रामापेक्षा नाम श्रेष्ठ ठरलं हे तर सर्वांना माहिती आहे. बघा सुरुवात कुठून होते दिवसाची?
रामापासून सुरुवात होते. विचार जरी केला, माणूस गेल्याच्या नंतर उच्चारलं काय जातं? राम नाम उच्चारलं जातं, म्हणजेच भगवंताचं नाम उच्चारलं जातं. शेवटी ही राम आहे आणि अगोदरही राम आहे. मध्ये राम आठवतो का? नाही आठवत. मध्ये राम आठवत नाही, हे दुःख आहे. ऐका, भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा वारकरी संप्रदायाचा मुख्य देव आहे. परंतु मला सांगा, सगळ्यात पहिली सुरुवात कुठून होत असते भजनाची? सर्वात पहिली सुरुवात होत असते ती म्हणजे रामापासून. रामकृष्ण हरी म्हणजे रामापासून सुरुवात होते. ज्ञानदेव तुकाराम रामापासूनच शेवट होतो, बरोबर? रामापासून सुरुवात आहे, रामापासूनच शेवट आहे. बघा, त्यांच्या आता विचार जरी केला, तुम्ही म्हणत नाही आम्ही देखील नामस्मरण करू, आम्ही देखील नामचिंतन करू, परंतु आम्हाला फार दुःख आहेत, फार संकट आहेत, फार यातना आहेत. कामुळे? कशामुळे? तर फक्त संसारामुळे. एवढे दुःख आहेत, एवढे यातना. आता सर सांगायचं झालं, त्यांना दुःख नव्हतं का? त्यांना संकट नव्हती का? बघा, विचार जर केला, एक वेळचा प्रसंग असा आहे, प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला निघाले त्यावेळेस ते हसत हसत निघाले होते महाराज. अयोध्यावासींना प्रश्न पडला, का हसताय तुम्ही? त्यावेळेस सर्वजण विचारू लागले की रामचंद्रांना विचारू लागले, प्रभू सर्वजण रडताय, सगळे जीव हे कासावीस झालेत, परंतु तुम्ही का हसताय? त्यावेळेस प्रभूंनी उत्तर दिलं की मी रडू तरी कसं? मी जर मागे बघून रडलो तर माझ्या बापाला वाटेल माझ्या शब्दावरून हा निघालाय, वनवासाला जरी निघालाय, परंतु हा माझ्या शब्दावर निघालेला आहे, परंतु कसा निघलाय? रडत निघलाय. म्हणजे माझ्या बाबाला वाटेन की मी रडत निघलोय म्हणून मी रडणार नाही, मागे बघून रडू शकत नाही. मी जर वर बघून रडलो तर सूर्याला वाटेल की माझ्या वंशात रडका राजा जन्माला आलाय, म्हणून मी वर बघून देखील रडू शकत नाही. मग खाली बघून जर रडायचं म्हणलं तर धरणी माता म्हणेल, धरणी माता म्हणजे कोण? प्रभू श्री रामचंद्रांची सासू, तुमच्या भाषेत सासू. तर धरणी माता म्हणेन की मला रडका जावाई मिळालाय, म्हणून मी खाली बघून देखील रडू शकत नाही. आणि समोर बघून जर रडलो तर रावण म्हणेल माझ्याशी युद्ध करायला येतोय आणि रडत, म्हणून मी पुढे देखील बघून रडू शकत नाही, म्हणून मी हसतोय. म्हणजे दुःखातही सुख कसं आणि कुठे शोधायचं हे जर कोणाकडून शिकण्यासारखं असेल तर ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांकडून. प्रभू श्री रामचंद्रांची व्याख्या ही परिपूर्ण होऊ शकत नाही आपल्याकडून. ऐका, राम म्हणजे तेज, राम म्हणजे तप, राम म्हणजे तर्क, राम म्हणजे तत्व, राम म्हणजे तितिक्षा, राम म्हणजे तारुण्य आणि राम म्हणजे तलवार आहे. काय ताकद राम नामात होती. ऐका, त्यांना दुःख नव्हती का? त्यांना संकट नव्हती? सगळं काही जे त्यांना होतं ते आपल्याला होतं. त्यांना संसार होता, आपल्याला देखील होता. मला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सीता मातेनं एवढ्या राजवैभवाचा त्याग केला आणि प्रभू श्री रामचंद्रांशी सोबत गेलं. आणि पुरुष मंडळी एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, सीता मातेनं एवढ्या वैभवाचा त्याग करून नवऱ्यासोबत गेल्या आणि आपल्या सीता लॉकडाऊनमध्ये महाराज सख्खी बायको जरी असली तरी लांबून ताट फेकत होती. मग तुम्ही कुणासाठी एवढी संपत्ती कमवताय? संसारासाठी का लेकरासाठी का मुलासाठी? ऐका, काही उपयोग नाही. संसार हा दुःखरूप आहे, दुःखाला जन्म देणार आहे, परंतु आपण मायेत आहोत, मोहात आहोत, आपला भ्रम येतो. ऐका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मुळा चहूकडे संसार दुःख मुळा चहूकडे हिंगळा, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळा, कोठल वाजूनी पाठी लागले ओढाळा, पाठी लागले ओढाळा, मौनामी चरण जाऊ दृष्टी देईल निर्माळ, मौनामी शरण जाव दृष्टी देईल निर्माळ, जागोचा दैवाचा जेव्हा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारी. संसार दुःख मुळा चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. दुःखरूप संसार आहे, दुःखाला जन्म देणारा हा संसार आहे. या संसारामध्ये संत महात्मे म्हणतात हा बाजार भरलेला आहे मायेचा. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या
संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी भरला ग बाई यात सुख नाही देवा त्यात सुख नाही की देवा त्यात सुख यात सुख नाही देवा त्यात सुख नाही यात सुख नाही देवा, त्यात सुख नाही. नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई बाजार भरला ग बाई या संसार मोकळ्या तरी वाजवा मोकळ्या टाळ्या वाजवा या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई सुख कशात नाही सुख किती सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे जवसा एवढं सुख आणि पर्वता एवढं दुःख या संसारामध्ये सुख कुठे नाही मग संत महात्मे काय म्हणतात संसारी असावे असूनही नसावे संसारात राहा पण कसं असून नसल्यासारखं या संसारामध्ये राहा आणि संसारामध्ये राहून देखील तुम्ही परमार्थ करू शकता दोन्ही तुम्ही कामं या ठिकाणी करू शकता तुकोबारायांनी नाही का संसार केला तुकोबारायांनी संसार करून परमार्थ केला महाराज आणि विचार जरी केला तर संसारात राहून देखील आपण परमार्थ करू शकतो मग संत महात्मे किंवा तुकोबाराय काय म्हणले तुम्ही संसारात राहून जरी परमार्थ केला तरी तुम्हाला काय प्राप्त होणार आहे किंवा काय तुमची पुण्याई शिल्लक राहणार आहे तर हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार 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 आनंद निर्भर आनंद निर्भर डुलता जो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर आनंद निर्भर तुला सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार हो आनंद निर्भर निर्भर आनंद निर्भर डुलत सर्व सुख सर्व अलंकार आनंद तुकोबाराय म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो आम्ही सर्व सुखाचे अलंकार आमच्या अंगावरती